ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की अर्जुन आणि कुसुम डिस्कस करत असतात की सायलीच्या पास्टबद्दल, तिच्या आईवडिलांबद्दल कशी माहिती काढायची. आणि त्यांना असं होतं की आश्रममध्ये तिच्या जुन्या गोष्टी नक्कीच असणार आणि मधुकर काकांनी त्या जपून ठेवलेल्या असणार. त्यानंतर अर्जुन विचार करतो की तो आश्रमात जाऊन त्या सगळ्या वस्तू चेक करेन, परंतु तो जाईल त्याच अगोदर सायली जी आहे ती त्याच्याकडे येते आणि म्हणते की आपल्याला जे आहे ते गणपती बाप्पांसाठीचं सगळं सामान घ्यायला बाजारात जायचं आहे. अर्जुन ट्राय करतो क्लायंटचा बहाणा देण्याचा, परंतु सायली ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते आणि म्हणते की तुम्ही राहू द्या, मी एकटीच जाऊन खरेदी करते. पण तिला एकटीलाही जाऊ द्यायचं नसल्यामुळे अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आपण जाऊन खरेदी करूयात आणि मी क्लायंटला नंतर कधीतरी भेटेल. हे ऐकून सायलीलाही चांगलं वाटतं आणि ती म्हणते की असंच तुम्ही ऐकत जा, कारण सणावाराच्या दिवशी त्यांनाही क्लायंटला समजायला पाहिजे की त्यांनी असं नाही यायला पाहिजे. असं म्हणून ते सामानाची खरेदी करायला निघून जातात. इकडे सुमन विचार करत असते महिपत आणि नागराज यांच्या भेटीबद्दल. तेवढ्यात रविराज तिथे येतात आणि तिला पाणी मागतात, पण त्यांचं लक्ष नसतं. त्यानंतर रविराज थोडा जोरात आवाज देऊन बोलवतात, म्हणतात पाणी दे. सुमन जी आहे पाणी देऊन महिपतबद्दल त्यांना बोलणारच, तेवढ्यात तिथे नागराज येतो आणि सुमन कशीबशी तो टॉपिक डायव्हर्ट करते आणि म्हणते की तो माणूस चांगला नाही आहे ना, म्हणून मी म्हणत आहे. मला आपल्या तन्वीची काळजी वाटत होती, कारण जसं साक्षीने गुन्हा केलेला आहे तसाच महिपतही वाईट माणूस आहे. त्यावरती जे रविराज आहे ते म्हणतात की असं काही नसतं, मुलीची शिक्षा वडिलांना द्यायची असेल तर मीही आज जेलमध्ये असतो, कारण जी तन्वी आहे तिनेही गुन्हा केलेला आहे. यावरती नागराज सुमनला म्हणतात की त्या वाईट माणसाचं नाव आपल्या घरात कशाला काढलंस, आणि तो खूप वाईट माणूस आहे आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा करून आपलं घराचं वातावरण बिघडवायला नको. सुमनला काय बोलायचं हे न कळत असल्यामुळं ती तिथून शांतपणे निघून जाते, कारण नागराज समोर तिला हा विषय काढायचा नसतो आणि ती शांतपणे लक्ष ठेवणार असते नागराजवरती. इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये जे आहे अर्जुन कुसुमला फोन करून आश्रमामधल्या सामानाबद्दलची चर्चा करायला सुरू करतो आणि म्हणतो की मी आज जाणार होतो, परंतु सायलीनी मला गणपतीच्या पूजेच्या कामामध्ये व्यस्त करून ठेवलं, त्यामुळे मला जाता आलं नाही. पण तुम्ही कोणाला तरी सांगून ते सामान बाजूला काढून ठेवायला सांगा, म्हणजे जेव्हा मी जाईल तेव्हा ते मला बाजूला भेटेल. पण तुम्ही याबद्दल कोणालाच सांगू नका की ते सामान आपण का चेक करत आहोत. तेवढ्यात सायली विचारते की कोणाचा फोन आहे, पण तो टाळाटाळ करण्यासाठी सांगतो की चैतन्याचा फोन आहे आणि मी क्लायंटबद्दल बोलत आहे. सायली म्हणते की मला त्यांना इन्व्हाइट करायचं आहे, तर तो म्हणतो की मी स्वतःच इन्व्हाइट करतो आणि तेवढ्यात पाठीमागनं चैतन्य येऊन तिथे उभा राहतो. हे सायली बघून सायलीला धक्काच बसतो, कारण जो अर्जुन आहे खोटं बोलत असतो. जेव्हा अर्जुनही चैतन्याला तिथे बघतो तेव्हा त्याला समजत नाही की मी आता काय करावं. सायली अर्जुनला फोन मागते, कारण तो खोटं चैतन्याचं नाव घेऊन कोणाशी बोलत होता हे तिला पाहायचं असतं. आणि कुसुमचं नाव पाहून तिला धक्काच बसतो, कारण कुसुमशी बोलण्यासाठी यांना खोटं बोलायची का गरज पडावी हे तिला समजत नाही. आणि ती चिडून मोबाईल त्यांच्या हातात देऊन तिथून निघून जाते आणि म्हणते की माझ्याशी तुम्ही असंच खोटं बोला. इकडे अश्विन वकिलांना भेटायला येतो आणि ते वकील तिथून जातच असतात, पण तो त्यांच्यासमोर विनवण्या करतो आणि म्हणतो की सगळ्या वकिलांनी पाठ फिरवली आहे, तर तुम्हीही तसं करू नका आणि माझ्या बायकोला जेलमधनं बाहेर काढा. जेव्हा तो प्रियाचं नाव सांगतो तेव्हा वकीलही शॉक होतो. इकडे अर्जुन चैतन्याला ओरडतो आणि म्हणतो तुला घरी यायचं होतं तर तू मला अगोदर सांगितलं का नाही आणि डायरेक्ट का आलास. चैतन्य म्हणतो की मलाही जाणून घ्यायचं आहे की तू कोणाशी बोलत होतास माझं नाव घेऊन, कारण मलाच कळत नाहीये की तुझं नेमकं काय चालू आहे. त्यावर अर्जुन सांगतो की तिचे आई बाबा मी शोधत आहे. इकडे वकिलांना जेव्हा प्रियाचं नाव समजतं ते म्हणतात की
हे वात्सल्य आश्रम केस आहे आणि मी जर ही केस लढायचं ठरवलं तर मी डबल पैसे घेईन, कारण अर्जुन सुभेदार यांचा दबदबा खूपच जास्त आहे आणि त्यांच्या विरुद्ध केस लढणं हे सोपंही नाहीये. त्यावरती अश्विन पैशांची काळजी नका करू, मी पाहिजे तेवढे पैसे देईन असं सांगतात आणि वकील म्हणतो की मला अगोदर प्रियाशी बोलावं लागेल आणि तिची काय बाजू आहे ती ऐकून घेतल्यानंतरच मी ठरवेन. इकडे अर्जुन बेडवरती बसलेला असताना सायली येते आणि ती खूप चिडलेली असते, कारण अर्जुन सतत खोटं बोलत असतो आणि तिला त्या गोष्टीचा राग आलेला असतो. इतक्यात अर्जुन म्हणतो की तुला काय राग आलेला आहे मला सांग, मी सांगतो की काय झालेलं आहे. यावरती ती म्हणते तुम्ही कुसुमशी काय बोलत होतात, मधुकर काकांची तब्येत खराब तर नाही झाली आहे ना, मला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल का, असं म्हणून ती हॉस्पिटलमध्ये जायला निघते. परंतु अर्जुन म्हणतो मी सामानाबद्दल बोलत होतो, तर यामध्ये मधुकर काकांचा काहीही संबंध नाहीये. मग सायली विचारते सामान म्हणजे कसल्या सामानाबद्दल तुम्ही नेमकं बोलत होतात. त्यावरती त्याला समजत नाही की काय सांगावं, कारण तो लगेच तिच्या आईबाबांबद्दल तिला सांगू शकत नसतो. त्यामुळे ती सगळं शोधायला लागेल आणि त्रास करून घेईल. मग उडवाउडवी करण्यासाठी अर्जुन म्हणतो की जे सामान लावत होत्या आश्रमामध्ये तेव्हा त्यांना खूप सामान फेकून द्यावं लागणार आहे, तर मी त्यांना सांगितलं की मी गाडी घेऊन येतो आणि ते सामान डिस्पोजेबल व्यवस्थित करतो, त्यामुळे तुम्हाला काही त्रास नाही होणार. आणि हे मी तुझ्यापासनं यासाठी लपवलं की तू आपल्या घरातलं सगळं मला न सांगता स्वतःहून करते, तर ते घर पण आता माझं आहे, तर तुला न त्रास देता ते सगळं व्यवस्थित करण्याची माझी जबाबदारी आहे. हे ऐकून जी सायली आहे तिला खूप चांगलं वाटतं, कारण तो एक जिम्मेदारी तिच्या आश्रमाची घेत असतो आणि त्याचं तिला खूप चांगलं वाटतं. सायली झोपायला जाते आणि अर्जुन तिच्याकडे एकटक बघतच असतो. सायली लगेच झोपेतनं उठते आणि म्हणते की आतापर्यंत आश्रमातली सगळी कामं मी करायची, पण आता मधुकर काकांकडे तुमच्यासारखा मुलगा आहे जो त्यांना आश्रमामध्ये मदत करेल. हे ऐकून तो म्हणतो की तू आश्रमाची काळजी करू नकोस, मी सगळं लक्ष देईन, तू आरामात झोपून जा. आणि सायली ही शांतपणे तिथे झोपून जाते, कारण आश्रमासाठी कोणीतरी चांगलं माणूस असल्याचं तिला हायसं वाटतं. इकडे सकाळ होते आणि पूजेची तयारी चालू असते. सायलीने मोदक बनवलेले असतात, शिरा बनवलेला असतो आणि सगळं पूजेचं सामान तयार केलेलं असतं. इकडे अर्जुन बाहेर जायचं म्हणतो, त्यावरती सायली चिडून म्हणते की आज पूजा झाल्याशिवाय कोणीही बाहेर नाही जायचं आणि तुम्हाला सणाच्या दिवशी काय बाहेर जायचं आहे. तेवढ्यात कल्पना येते आणि पूजेचं सामान मागते आणि तिथंच ठेवलेलं आहे हे त्यांना सांगितलं जातं. त्यावरती सायली असल्यानंतर आपल्याला कशाचीही काळजी करावी लागत नाही हे कल्पनाला सांगितलं जातं. हे ऐकून तेवढ्यात तिथे अस्मिता येते आणि अर्जुन आणि अस्मिता यांचं जे ठरलेलं नाटक आहे ते कंटिन्यू होतं. अस्मिता म्हणते घरात पडल्या पडल्या मला सायलीचं कौतुक ऐकायला भेटतं, हेच उरलेलं आहे का, तिने थोडंफार काम केलं म्हणजे काही खूप मोठा दिवा नाही लावला. इकडे बाकीचे चर्चा करतात की आपल्याला माहिती हे नाटक आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांना खूप मनस्ताप होतो. कल्पना म्हणते तुमची काय कुजबूज चालू आहे, तुम्ही काम सोडून हे सगळं काय करत आहात. त्यानंतर सगळेच जण मनातल्या मनात आनंदी होतात. बघूयात